बोंधू अशोक खरातची गाडी सीज होणार आहे। ईडीकडून खरातची आलिशान गाडी सीज करण्यात येणार आहे। खरातच्या आलिशान गाडीसह अन्य मालमत्ता देखील सीज करण्याची शक्यता आहे। एक मोठी अपडेट आपण पाहतोय। बोंधू अशोक खरात नवनवीन खुलासे समोर होत असतानाच आता अशोक खरातची गाडी देखील सीज होणार असल्याचं समजतंय। खरातकडे आलिशान गाडी होती आणि ही गाडी आता सीज होण्याची शक्यता आहे। अन्य मालमत्ता देखील सीज होण्याची शक्यता वर्तवली जाते। बोंधू अशोक खरात संदर्भात एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। अशोक खरातची गाडी आता सीज करण्यात येणार आहे। ईडीकडून खरातची आलिशान गाडी आणि इतर मालमत्ता देखील सीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अभिजित, सध्याच्या घडीची एक मोठी अपडेट समोर येते आहे, काय अधिकचे माहिती आहे? गेल्या 12 तासापासून नाशिकच्या अशोक खरात याच्या निवासस्थानी ईडीची झाडाझडती सुरू आहे आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार अशोक खरातची जी आलिशान गाडी आहे ती आता ईडीकडून सीज केली जाणार आहे। त्यासाठी ईडीचे अधिकारी आता त्याची सगळी प्रक्रिया पार पाडतायत। या अशोक खरात याची आलिशान गाडी आणि त्याच्यासोबत अशोक खरातच्या अन्य मालमत्ता देखील ईडीकडून सीज केली जाण्याची शक्यता आहे। मी समोर दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवतो की अशोक खरात याची आलिशान गाडी जी आहे, समोर या दृश्यांमध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाची ती आलिशान गाडी बघायला मिळते। हीच गाडी आता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून पुढच्या काही वेळामध्ये सीज केली जाणार आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांकडून गाडी सीज करण्याची प्रक्रिया सुरू अगदी थोड्याच वेळात ईडीकडनं ही गाडी जी आहे ती देखील सीज केली जाण्याची शक्यता आहे।